महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक प्रश्न सर्वांच्या ओठावर आहे आणि तो प्रश्न तुमच्याही मनात असेल. तो म्हणजे पवारांनंतर राष्ट्रवादीचं पुढं काय? शरद पवारांनी उभा केलेला राजकीय किल्ला आज आतूनच हादरतोय. अजित पवारांनी केलेलं बंड, पक्षाची फूट, सत्ता मिळवण्यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका आणि आता अचानक निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी, या सगळ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस एका अशा वळणावर उभी आहे जिथून पुढे जाणारा रस्ता स्पष्टपणे दिसत नाही. घरातच वारसदारांचा संघर्ष, पत्नीला उमेदवारी, मुलाकडं पक्षाचं नियोजन आणि दुसरीकडं पराभवांची मालिका, यामुळं अजित पवार गटात अस्वस्थता वाढते. अनुभवी नेते संभ्रमात आहेत. अनुभवहीन नेतृत्वाखाली राहायचं की थेट भाजपच्या छत्राखाली जायचं? आणि इथेच राजकारणात एंट्री होते दिल्लीच्या रणनीतीची. भाजपसाठी ही सुवर्ण संधी आहे. एक प्रादेशिक पक्ष संपला तर महाराष्ट्रात निर्विवाद वर्चस्व मिळू शकतं. पडद्यामागून हालचाली सुरू आहेत. नेत्यांचे फोन, बैठका, आश्वासनं सगळं काही घडतं. त्यामुळे साहजिकच आहे की प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे राष्ट्रवादी टिकणार की भाजपमध्ये विलीन होणार? आणि आता त्याचं उत्तर लवकरच आपल्या समोर येणार, यात काही शंका नाही. नेमकं काय राजकारण शिस्त आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष केवळ एक संघटना नव्हता, तर शरद पवारांनी उभा केलेला एक सत्तेचा मजबूत आधारस्तंभ होता. सहकार, ग्रामीण राजकारण, प्रशासनावर पकड आणि दिल्लीतील प्रभाव, या सगळ्यांच्या जोरावर राष्ट्रवादीने 2 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावली. मात्र आज त्या पक्षासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकलेला आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर निर्माण झालेली फूट, त्यानंतरची सत्ता समीकरणं आणि आता अजित पवार गटात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी, यामुळं राष्ट्रवादीचे भवितव्य अनिश्चित बनलेलं आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हापासून अजित पवार हे त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जात होते. पक्ष संघटन, आमदारांची बांधणी, निधी व्यवस्थापन, निवडणुकीतील रणनीती आणि सत्तेची गणितं, या सर्वांमध्ये अजित पवारांचा हातखंडा होता. अनेकदा शरद पवारांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जात होतं. मात्र कालांतराने हा वारसदार कोण, यावरून घरातीलच राजकारण तापू लागलं. सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवर पुढे आणलं. दिल्लीतील प्रभाव, अभ्यासू प्रतिमा आणि सौम्य नेतृत्व शैली यामुळे सुप्रिया सुळे यांना पुढचा चेहरा मानलं जाऊ लागलं. दुसरीकडे आक्रमक, सत्ता केंद्रित आणि महाराष्ट्राच्या जमिनीवर पकड घट्ट असलेले अजित पवार स्वतःला नैसर्गिक वारसदार मानत होते. या संघर्षातूनच पक्षांतर्गत अस्वस्थता वाढत गेली. याच काळात अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव पुढे केल्याची चर्चा होती. मात्र शरद पवारांनी तो स्पष्टपणे फेटाळला. हाच कारण नकार पुढे फुटीची ठिणगी ठरला. जून 2023 मध्ये अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात उघड बंड पुकारलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडली. अनेक आमदार, खासदार आणि मातब्बर नेते अजित पवारांसोबत गेले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या बड्या नेत्यांनी अजित पवार गटाची ताकद वाढवली, सत्ता मिळवली, मंत्रिपद देखील मिळवली आणि अजित पवार गट स्वतंत्र राष्ट्रवादी म्हणून स्थिरावत गेला. या नव्या राष्ट्रवादीत पडद्यामागून एक नाव पुढे आलं, ते म्हणजे पार्थ पवार यांचं. प्रचाराचं नियोजन, उमेदवारांची निवड, संघटनात्मक बैठकांमधील भूमिका, यामुळं पार्थ पवार पक्षाच्या केंद्रस्थानी येऊ लागले. याच वेळी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली. म्हणजेच ज्या घराणेशाहीवर विरोधक राष्ट्रवादीवर आरोप करत होते, तीच घराणेशाही आता अजित पवार गटातही प्रकर्षाने दिसू लागली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार बारामतीत पराभूत झाल्या. भाजपमधील काही नेत्यांनी उमेदवारीबाबत आधीच नाराजी व्यक्त केली होती. मात्र अजित पवारांनी तो निर्णय बदलला नाही. पराभवाचा धक्का बसल्यानंतर अजित पवार गटाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्येही अपेक्षित यश न मिळाल्यानं गटातील आत्मविश्वास डगमगला. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा आहे आणि तो म्हणजे पुढचं नेतृत्व कोण करणार? राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे की हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे दिली जाऊ शकते. मात्र त्यांना संघटनात्मक किंवा प्रशासकीय अनुभव नाही. पार्थ पवार तरुण आहेत, आधुनिक प्रचारतंत्र समजतात, पण प्रत्यक्ष राजकीय लढाईतील अनुभव अजून त्यांचा कमी आहे. जय पवार हे नाव
परिचित असलं तरी जनाधार आणि संघटनात्मक पकड अजून तयार झालेली नाही. म्हणजेच पवार हे आडनाव आहे, पण शरद पवारांनी उभा केलेला राजकीय किल्ला सांभाळण्या इतकी धार अद्याप कोणाकडे दिसत नाही. या सगळ्यात अजित पवार गटातील मातब्बर नेत्यांची भूमिका फार महत्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सगळे अनुभवी, सत्तेत रमलेले आणि प्रशासनात खोलवर रुजलेले नेते आहेत. त्यांच्यासमोर 3 मोठे पर्याय आहेत. एक म्हणजे अनुभवी नेतृत्वाखाली पक्ष टिकवणे, शरद पवारांकडे परत जाणं किंवा थेट भाजपमध्ये प्रवेश करणं. मात्र शरद पवारांसोबत जाऊन विरोधात बसण्याची मानसिक तयारी बहुतांशांकडे नाही, हे वास्तव आहे. त्यामुळं भाजपचा मार्ग अधिक सोयीचा आणि सुरक्षित वाटू शकतो आणि म्हणूनच या ठिकाणी भाजपची रणनीती ही निर्णायक ठरते. राष्ट्रवादीतील गोंधळ हा भाजपसाठी सुवर्ण संधी. जर एक प्रादेशिक पक्ष संपला किंवा कमकुवत झाला तर महाराष्ट्रात भाजपची ताकद आणखीन भक्कम होणार आहे. शिवसेना शिंदे गटाला सांभाळणं भाजपसाठी आवश्यक आहे, कारण उद्धव ठाकरे गट वाढू नये ही भाजपची प्रमुख चिंता. मात्र राष्ट्रवादीबाबत अशी अडचण नाही. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपच्या छत्राखाली आणण्यासाठी रणनीती दिल्लीत आखली जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राजकीय विश्लेषक तमिळनाडूतील जयललिता यांच्या निधनानंतरची परिस्थिती आठवतात. अण्णाद्रमुकमध्ये नेतृत्वाचा संघर्ष निर्माण झाला त्यावेळी भाजपनं पडद्यामागून मध्यस्थी करत सत्ता समीकरणं आपल्या बाजूने वळवली होती. तसाच प्रयोग महाराष्ट्रात राष्ट्रवादीबाबत देखील होऊ शकतो असं मानलं जातं. म्हणजेच काय, राष्ट्रवादीचे नाव राहील पण नियंत्रण भाजपच्या हाती असेल. दुसरीकडे शरद पवार गट अजूनही कसाबसा टिकून आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते विरोधात संघर्ष करतात. मात्र सत्ता आणि संसाधनांपासून दूर असल्यानं त्यांची मर्यादा स्पष्ट दिसते. जर उद्या शरद पवार भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतात तर अनेक नेते पुन्हा त्यांच्या गोटात येऊ शकतात. पण सध्या तरी ती शक्यता धूसर आहे. पुढील काही महिने राष्ट्रवादीसाठी निर्णायक असणार आहेत. नवं नेतृत्व तयार होते का? बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतात का? शरद पवार पुन्हा सत्तेच्या गणितात येतात का? की राष्ट्रवादी काँग्रेस नावापुरता पक्ष उरतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच समोर येतील. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे राष्ट्रवादीचे भवितव्य आता फक्त पवार कुटुंबांच्या निर्णयावर नाही तर दिल्लीतील रणनीतीवर ठरणार आहे. शरद पवारांच्या राजकीय दूरदृष्टीतून जन्मलेला राष्ट्रवादी पक्ष आज अस्तित्वाच्या वळणावर उभा आहे. पवारानंतर राष्ट्रवादी कोणाच्या हाती जाणार हा प्रश्न आता केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय भविष्याशी जोडला गेलेला आहे. आणि या सत्ता संघर्षाच्या शेवटच्या खेळात निर्णायक भूमिका बजावणार आहे आणि तो म्हणजे भाजप. बाकी मंडळी, येणाऱ्या काळात घडणाऱ्या या घटनांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे सोडक्यात पण महत्त्वाचं.